नमस्कार, मी संदीप आणि एका विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करीतो. शिवरायांचा 8वावं रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा प्रताप आठवण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस हमखास अनेक ऐतिहासिक प्रसंग आपल्या डोळ्यांच्या समोर येतात. त्यांच्यावर लढलेल्या मावळ्यांचा इतिहास अंगावरती रोमांच उभे करतात. आणि त्यातला एक इतिहास तो म्हणजे पन्हाळ्यापासून सुरू झालेला पावनखिंडपर्यंतचा तो प्रवास. आणि त्या प्रवासाची किंवा त्या एकंदरीत ऐतिहासिक सर्व गोष्टींचं वर्णन करत असताना आज देखील प्रत्येकाच्या अंगावरती शहार येतात. प्रत्येकाला वाटतं की कधी ना कधी ज्या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे गेलेत त्या मार्गावरून कधीतरी चालावं. आणि हा विचार घेऊन अनेक दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या गडमोहिमा आणि पदभ्रमंती या मार्गावरती केली जाते. परंतु गेली 45 वर्ष या इतिहासप्रेमींना, शिवप्रेमींना या मार्गाचा नव्यानं इतिहास समजून सांगण्याचं अथकपणानं काम जे करतायत ते दुर्ग अभ्यासक, इतिहास प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व ते म्हणजे डॉक्टर अमर आडके आहेत. आपण त्यांच्याबरोबर या सगळ्या मोहिमेविषयी जाणून घेऊ. अमरजी नमस्कार. नमस्कार. आम्ही अनेकदा पुस्तकांमध्ये, शाळेंमधून हे सगळं वाचलेलं आहे, परंतु एक इतिहासप्रेमी, एक इतिहास अभ्यासक आपण असं म्हणू किंवा दुर्गप्रेमी, तुम्हाला काय वाटतं की हा इतिहास नेमका काय आहे? नमस्कार. हा खूप मूलभूत प्रश्न आहे. हा इतिहास नेमका काय आहे हे म्हणण्यापेक्षा ही एक जाज्वल्य प्रेरणा आजही महाराष्ट्राला जी स्फूर्ती देते त्या घटनेची ही भूमी आहे. या दृष्टिकोनातून मी त्याच्याकडे पाहतो. पन्हाळगडामधून सुटका आणि शिवाजी महाराजांचे विशाळगडी प्रयाण आणि दरम्यानच्या कालखंडामधला पन्हाळ्याच्या पायथ्यापासूनचा ते विशाळगडाच्या पायथ्यापर्यंतचा सर्व जो संग्राम आहे त्याला पावनखिंड संग्राम असं म्हटलं जातं. माझं 3/4 आयुष्य या वाटेच्या ध्यासात, या वाटेच्या शोधात, या वाटेच्या रेखांकनात, या वाटेच्या पुनर्रेखांकनात आणि त्या वाटेवरून चालण्यात गेलं. हे माझ्या जीवनामधलं एक सार्थक असं समजतो. तुम्ही जो नेमका प्रश्न विचारला की आज हजारो नव्हे तर कदाचित मी म्हणेन की आत्तापर्यंत त्या वाटेवरून गेलेल्यांची संख्या ही लक्षावधी असेल. आणि हा एक माझ्या जीवनामधला कृतकृत्यतेचा क्षण आहे की पन्हाळगड ते विशाळगड हा संग्राम म्हणजे स्वराज्य संघर्षामधलं एक अत्यंत धगधगतं पान आहे. कारण स्वराज्याचा पाया ज्या काही संघर्षमय प्रसंगांनी रचला गेला त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पान जर असेल तर हे पन्हाळगडाचा रणसंग्राम असा आहे. तुम्ही प्रश्न विचारला की याच्यामागचा इतिहास, याच्यामागचा भूगोल, तर मी तर असं म्हणेन की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये एखाद्या ऐतिहासिक प्रेरणादायी घटनेच्या निमित्ताने चालू असणारी, मी त्याला पदभ्रमंती म्हणणार नाही, चालू असणारी एखादी शौर्य मोहीम ही एकमेव आणि एकमेव ही पन्हाळगड ते विशाळगड ही पावनखिंड संग्राम स्मृती मोहीम आहे. आणि गेली 45 वर्ष या वाट्यांवरून मी जातो आहे. प्रश्न असा पडतो की का जातो, किंवा आजही हजारो शिवभक्त या मार्गावरून का जातात. की या मार्गावर गेल्यानंतर त्या मार्गाच्या घटनांची एक स्मरण आपण केल्यानंतर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची पावलं ज्या वाटेवरून पडली त्या वाटेवरून जाण्याचं भाग्य किंवा पावित्र्य मनामध्ये कुठेतरी रुततं आणि म्हणूनच आपण या वाटेवरून जात असतो. साधारणपणे आषाढ शुद्ध पौर्णिमा, सुदैवाने तो आजचाच दिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री पहिल्या प्रहरी श्री शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामधून सुटले. ही जगामधल्या तमाम स्वातंत्र्य सेनानींना आश्चर्याने थक्क करणारी एक घटना आहे. कारण विजापूरकर सिद्धी जोहराचा असणारा वेढा, त्या वेढ्याचा असणारा कडेकोट बंदोबस्त, पन्हाळगडाची रचना आणि त्या वेढ्यामधून सही सलामत बाहेर पडून, केवळ बाहेर पडून नव्हे जागोजागी युद्ध करून, विशाळगडाच्या पायथ्याशीसुद्धा युद्ध करून विशाळगडी पोचणे आणि त्याच्यानंतरच्या स्वराज्य निर्मितीचा हा जो काही भाग आहे हा जगभरामधल्या तमाम स्वातंत्र्य सेनानींना प्रेरणा देणारा भाग आहे. केवळ आपल्याच ठिकाणी नव्हे, अगदी व्हिएतनामपासून अमेरिकेपर्यंत आणि इजिप्तपासून ते ब्रिटनपर्यंत
सर्वच सेनानींना पन्हाळगडाचं युद्ध माहिती नाही असं कधीही होणार नाही. मी या युद्धाकडे काही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो अच्छा. किंवा या संपूर्ण घटनेकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. का जातो की अगदी सुरुवातीला आम्ही अगदी मोजके लोक असायचो. सर, किती साली आपण हे सुरू केलं होतं? मी या मार्गावर पहिल्यांदा गेलो होते, साल होतं 1981. 1981. आज त्याला जवळजवळ 45 वर्ष पूर्ण झाली. याचा शोध अचानक लागला की काय त्याच्यामागे एखादी घटना घडली? सांगतो, फार फार मोलाचा प्रश्न आहे. आम्ही काही पहिल्यांदा या वाटेवरून गेलो नाही. अच्छा. मूलतः श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांचे पदरव या वाटेवर निनादत होतेच. महाराष्ट्रामध्ये असे खूप ध्यासपूर्ण लोक होते की ज्यांना या वाटेचं एक केवळ आकर्षण नाही, त्या वाटेची एक प्रेरणा खुणावत होती. अनेक लोक आहेत, म्हणजे सर्वांची नावं मला घेता येणं केवळ अशक्य आहे. पण सातत्याने त्या त्या कालखंडामध्ये या वाटेचा मागोवा घेण्याचे, या वाटेची शोध मोहीम आखण्याचे, या वाटेचा वास्तव भूगोल आखण्याचं आणि त्या मार्गावरून जाण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण त्याच्यामध्ये साधारणपणे मला जो आठवतो तो ज्ञात प्रयत्न 66 साली बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर बरोबर या मंडळींनी केला होता. पण मला एक सांगायला आनंद वाटतो की याच भूमीचे पुत्र दत्तोबा तांबट हे जेव्हा स्वातंत्र्य संग्रामामध्ये आजच्या शेवाडी तालुक्यामधल्या दुर्गम डोंगराळ आणि या येवणजोगाईच्या परिसरामध्ये ज्यावेळेला ते वास्तव्याला होते, त्यावेळेला या परिसरामधल्या खिंडी न खिंडी, या परिसरातली जंगलन जंगल आणि या परिसरातल्या वाटान वाटा त्यांनी पिंजून काढलेल्या होत्या. असे प्रयत्न सुरू होते की पन्हाळ्याचे ध्यासपूर्ण शिक्षक जे मुरलीधर गोपाळ गुळवणी, त्यांचं नाव या बाबतीत आदराने घ्यावं लागतं. बरोबर. कारण केवळ पन्हाळगड ते पावनखिंड आणि पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंतचा श्री शिवाजी महाराजांचा जो पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटकेचा मार्ग आहे, याच्यासाठी त्यांनी उभं आयुष्य वेचलं असं म्हणतं तरी. आणि ते शास्त्रशुद्ध, बरोबर, ते संदर्भाने वेगवेगळ्या समकालीन साधनांमधले संदर्भ, बाहेरच्या म्हणजे पोर्तुगीजांच्या संदर्भातले संदर्भ, इंग्लिश रेकॉर्डमधले संदर्भ, या सगळ्या मार्गाने आज जो पन्हाळगड ते पावनखिंड मार्ग सिद्ध झालेला आहे, याचं खऱ्या अर्थानं जर श्रेय द्यायचं झालं तर ते मुरलीधर गोपाळ गुळवणींना द्यावं लागेल. आणि सुदैवाने आमचं भाग्य आहे की त्यांचा सहवास आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. साधारणपणे 81 साली असं खुणावायचं. इयत्ता 4च्या पुस्तकात आम्ही खूप लहान असताना, म्हणजे साधारणपणे 70-72 सालच्या आसपास धडा असायचा की पावनखिंडीचा संग्राम, बाजीप्रभू लढले, शिवाजी महाराज गेले. त्या पावनखिंड संग्रामाचं शौर्य, बाजीप्रभूंचं हौतात्म्य, शिवाकाशिदांचं हौतात्म्य, अशा अनेक घटनांच्या मध्ये त्या बालमनावर झालेल्या संस्कारांनी रोमांच उभे राहायचे. आणि असं वाटायचं की आपण कधीतरी या वाटेवरून जावं. आणि साधारणपणे 81च्या आसपास या वाटेवरून जाण्याचा आम्ही प्रयत्न करायला लागलो. कधी पन्हाळगडावरून उतरायचं, खाली त्रुकवाडीपर्यंत पोचायचं, कधी पन्हाळगडाच्या मागच्या बाजूनी, पुसाडीच्या मागच्या बाजूनी, कधी थेट मसाई पठारावर जायचं, कधी खडेखोळ नावाचं गाव आहे तिथे जायचं, कधी इजोळे म्हणून आहे तिथे जायचं, कधी कुंभारवाडीत उतरायचं. असा अथक 2 वर्ष वेगवेगळ्या माध्यमांचं, म्हणजे मी त्याला असं म्हणेन की आमचे पूर्वसुरी ज्यांनी या वाटांच्यावर जाण्याचे प्रयत्न केले, ज्यांनी या वाटांचा मार्ग किलकिला करून ठेवला, ज्यांनी या वाटांच्या मार्गावर काही आदर्श निर्माण करून ठेवले, अशा आमच्या पूर्वसुरींनी केलेले प्रयत्न, त्यांची टिपणं, गुळवणी सरांचं टिपण, दत्तोबा तामटांचं काही मार्गदर्शन, म्हणजे आम्हाला त्यांचा सहवास काही लाभू शकला नाही, परंतु त्यांनी काही जी काही टिपणं आमच्याकडे प्राप्त झाली ती, अशा सर्व गोष्टींच्या एकत्रित धाग्यामधून तो मार्ग आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. आणि 83 साली असं मनामध्ये आलं की आपण पन्हाळगडापासून निघून आपण कुंभारवाडीपर्यंत पोचलो आहे, आपण चाफेवाडीपर्यंत पोचलो आहे, आपण पुढच्या ज्या वाड्या आहेत, मांडलाईवाडी वगैरे वगैरे सगळं पोचलो आहे, तर आपण ही मोहीम करावी. काय वय होतं त्यावेळेस? माझं वय त्यावेळेला 19 वर्षांचं वय होतं. माझं 19व्या वर्षी पहिल्यांदा ही मोहीम केली. आणि त्यावेळेला अशी काही दिशा नव्हती की तो मार्ग निश्चित माहिती होता, पण वेळ होतं ते. पण वेळ होतं.
आणि मग आम्ही चालत राहिलो. कुंभारवाडी ओलांडली, त्यावेळेला आत्ता ज्याला खोतवाडी म्हणतात त्यावेळेला त्याला चाफेवाडी म्हणायचे. मांडलाईवाडी ओलांडली. मधल्या वाड्या माहितीत पण मधले जंगलाचे टप्पे आहेत ना, हे तसे संदिग्धच होते. असं करत करत संध्याकाळी आंबेवाडीमध्ये पोचलो आणि तिथे पहिला मुक्काम पडला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ज्यावेळेला आजच्या कासारीच्या उगमापाशी आम्ही पोचलो, तेव्हा अक्षरशः आम्ही ढसाढसा रडलो. जीवनामधलं हे काय आपल्याकडून घडलं याचा जो एक स्फूर्ती सोहळा म्हणून मी त्याला, की बाजी प्रभूंचं बलिदान, फुलाजी प्रभूंचं बलिदान, शिवा काशीदांचा हुतात्म्य, बांधलांच्या सैन्याचा पराक्रम, हे सगळं मनात घोळत जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोचलो त्यावेळेला अक्षरशः आमच्या डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला लागल्या, की ही पुण्यभू शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श ज्या भूमीला झालेला आहे त्या भूमीवरून आम्ही ही मोहीम आज केली. पडत, धडपडत, रखडत, चुकत अशी ती आमची मोहीम पहिली झाली. आणि त्याच्यानंतर असा ध्यास लागला की जोपर्यंत आपली पावलं चालतात तोपर्यंत या पुण्यभूमीवरून आपण शिवाजी महाराजांच्या पावलांचा मागोवा घेत, त्या गंधाचा मागोवा घेत, त्या प्रेरणांचा मागोवा घेत तोपर्यंत जायचं. आणि मग हळूहळू आम्ही 1 दिवसात जायला लागलो. आणि नंतर आम्ही सुरू केली ती आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्रीची मोहीम. जे शिवाजी महाराज आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री म्हणजे दिनांक 12 जुलै रोजी रात्रीच्या पहिल्या प्रहरी त्या प्रचंड पडणाऱ्या पावसामध्ये पन्हागडावर निघाले. आणि आम्ही गेली 43 वर्ष त्याच पद्धतीने, त्याच दिवशी, त्याच रात्री आषाढ शुद्ध पौर्णिमा. प्रत्येकाला 12 जुलै असेलच असं नाही, कधी ती तारीख बदलते. कधी आम्ही सोयीने कधी 12 जुलैला जातो, कधी आषाढ पौर्णिमेला जातो. पण अखंडपणे शिवाजी महाराज ज्या मार्गावरून गेले त्या मार्गाने गेली 43 वर्ष आम्ही मार्गक्रमण करत असतो. आणि असं वाटतं की आपण एकटे नाही आहे, आपल्याबरोबर हे सगळे लढणारे 600च्या 600 मावळे आहेत. त्यांच्या तलवारींचा खणखणाट आहे, ते हर हर महादेव आहे. आणि मूकपणे मनात हर हर महादेव आहे पण ओठात नाही आहे. कारण रात्रीच्या अंधारामध्ये शिवाजी महाराजांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत स्वराज्याचा प्राण येतो. त्यांना सगळ्या मुलांना असं कुठं माहिती होतं बरोबर की आपण विशाळगडी जाणार आहोत. बरोबर. फक्त शिवाजी महाराजांना वेढ्याच्या पार पन्हागडापासून दूर न्यायचं आहे एवढी जबाबदारी त्या सगळ्यांची होती. आणि गेली 43 वर्ष एक असीधारा व्रत म्हणून, एक ध्यास म्हणून शिवाजी महाराजांच्या प्रती आपण केवळ एवढंच करू शकतो की ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गांचा स्पर्श आणि अनुभूती घेण्याचंच आपलं कर्तव्य आहे. त्या मार्गाने आम्ही जात असतो. पहिली मोहीम अशी आमची रडत कडत धडत होती. हळूहळू त्या मार्गांमधले बारकावे समजायला लागले, त्या मार्गांमधल्या आम्ही चुकलेल्या वाटाही समजायला लागल्या, त्या मार्गांमधला शास्त्रार्थी समजायला लागला. काही शास्त्रार्थ आहे हो. एखाद दुसरं सर काय सांगाल? उदाहरण दाखल सांगू का, की शिवाजी महाराज पन्हागडाकडून याच मार्गाने का बाहेर पडले असा अनेक काळ आमच्या मनात तो प्रश्न पडत होता. कारण पन्हागड त्यांच्या ताब्यात होता. त्याचबरोबर सिद्धी जोहरचा वेढा पन्हागडावर होता. आपण इतिहासामध्ये वाचतो की सिद्धी जोहर हा कर्नूलचा नवाब, तो मोकळ्या मैदानातल्या लढाईसाठी प्रसिद्ध असणारं त्याचं सैन्य, हा पावसाळा संपला की त्या पावसाळ्याच्या नंतर कदाचित तो पावसाळ्याच्या मध्यावरच त्या पडणाऱ्या पावसाला तो कंटाळ्याने वेढा उठवेल. पण तो कसलेला सेनापती होता. मनात प्रश्न पडायचा की मग महाराजांनी याच वेळेला बाहेर पडणं का निवडलं. याचं कारण असं होतं की शिवाजी महाराज कुठून बाहेर पडले. शास्त्रार्थ सांगतो बरं का, ते आषाढ शुद्ध पौर्णिमेला बाहेर पडले. आकाशामध्ये चमकणारा जो चंद्र असतो तो जेव्हा पाण्यावर पडतो तेव्हा पाणी चमकतं. आणि तो जेव्हा भूमीवर पडतो त्यावेळेला भूमीचा कृष्णवर्ण असतो. त्या आषाढ शुद्ध पौर्णिमेला त्या चंद्राचा प्रकाश आणि ते धुकं याच्या साह्याने महाराज पन्हागडाच्या वेळातून बाहेर पडले. पौर्णिमाच आहे ती. बरोबर. त्यावेळेला तुम्ही काही मशाले पेटवू शकत नाही आहे, तुम्ही गर्जना करू शकत नाही आहे, कारण मूकपणे बाहेर पडायचं आहे. पडणाऱ्या पावसामध्ये जाणाऱ्या आणि वेढ्यातून पार होणाऱ्या माणसांचा किमान आवाज हा लोकांच्यापर्यंत, कारण पावसाचाच आवाज इतका असतो. राजदिंडीमधून बाहेर पडल्यानंतर एक रचना आहे. तुम्ही जर कधी राजदिंडीच्या आसपास गेलात, राजदिंडी म्हणजे काय, किल्ल्याचा दरवाजा असावा अयब थोर, राबते तेवढे जागते ठेवावेत, बाकी भिंतीत चिनवून टाकावेत, संकट समयी पावतात. हा राजदिंडीचा दरवाजा असा आहे की तो सहजासहजी कोणाच्या दृष्टीला येत नाही. आता तो पडला आहे पण त्या काळात तो राबता होता.
राजदिंडीमधून बाहेर पडल्यानंतर पुसाटीपर्यंत अखंड पन्हागडाची तटबंदी आपल्या संरक्षणाला आहे. हं, हं. त्या तटबंदीवर आपलेच मावळे आहेत. काही दगाफटका होण्याची शक्यता निर्माण झाली तर वरून ते आघात करू शकतात. खालच्या बाजूला खूप दूरवरपर्यंत हे सगळं जंगल आहे आणि तिथून जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेला मसाई पठाराच्या रोखाने आपण वरच्या बाजूला गेलो की त्या ऋतूमध्ये मसाई पठार अखंड धुक्यामध्ये असतं. त्या धुक्यामध्ये 2 फुटावरचा माणूस आजही दिसू शकत नाही. तर त्यावेळेचा तो काळ काय आहे? हा निसर्गाच्या ऋतुगणिक भूगोलाचा शिवाजी महाराजांनी केलेला वापर हा त्यातला शास्त्रार्थ आहे. आणि बरोबर शिवाकाशीत आहेत. हे कशासाठी? की पन्हागडावरून विशाळगडी जाणे असं म्हणण्यापेक्षा मी पन्हागडाच्या वेढ्यातून बाहेर पडणे हे पहिलं कर्तव्य. बरोबर. हे वेढे एका ठिकाणी होते अशातला भाग नाही. काही वेढ्याच्या धारा असतात. म्हणजे त्या वेढ्याची बरोबर. सगळी टिपणं पण आमच्याकडे आहे. बरोबर. त्या वेढ्यातून बाहेर पडताना यदाकदाचित काही दगाफटका झालाच तर तत्कालीन परिस्थितीप्रमाणे किंवा युद्धशास्त्राच्या पद्धतीनुसार की शिवाजी महाराजांना कोणी पाहिलं होतं? शिवाजी महाराजांना वेढ्यातलं कोणीही पाहिलेलं नव्हतं. एक रुस्तमे जमान जर सोडला तर बालपणीच्या शिवाजी महाराजांच्या खेरीज त्यानंही पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे शिवाजी महाराजांना पटकन ओळखणं ही खूप अवघड गोष्ट होती. पण तरीसुद्धा काही दगाफटका झालाच आणि शिवाजी महाराज वेढ्यातून पार गेले ही बातमी जर कळाली तर वेढा विस्कळीत होईलच, पण तेवढ्याच त्वेषाने तो शोधाच्या मागेही लागेल. बरोबर. अशा वेळेस सुरक्षितता म्हणून म्हणजे मला इथं नेहमी असं वाटतं की शिवाकाशीदांचा हौतात्म्य हे मनाला हळवं का करतं? की युद्ध खेळत असताना एखादी शमशीर अंगावर पडणे, शमशिरीचा वार, एखाद्या भाल्याचा आघात होणे, विट्याचा आघात होणे, पण जाणून बुजून मृत्यूला सामोरं जाणारं जे एक बलिदान आहे ते शिवाकाशीदांचं आहे. की त्यांना माहिती आहे की आपण पालखी कशासाठी? शेवट हाच आहे. शिवाजी महाराज पालखीत बसून गेले हे युद्धशास्त्राला पटत नाही. कारण तो मार्ग असा आहे की ते पालखीत बसून जाणं शक्य नाही. केवळ पालखी शत्रूला हूल देण्यासाठीच होती हा त्यातला शास्त्रार्थ आहे. आणि ठराविक कालावधीनंतर त्या पालखीचा भागच संपला आणि मग शिवाजी महाराज साधारण किती दिवस लागले सर? सांगतो. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शिवाजी महाराज बाहेर पडले. मला आश्चर्य होतं. गेली 43 वर्ष अगदी निश्चित सांगायची झाली तर मी रात्र मोहीम करतो आहे. आम्ही रात्रीच्या पहिल्या प्रहरी केवळ चालण्यासाठी निघतो तरी देखील आम्हाला पांढरेपणापर्यंत पोचायला किमान 11 ते 12 तास लागतात. किमान म्हणजे 10 तासात आमची पहिले चमू जातो. पहिला चमू जातो. पण दुसरा चमू पोचायला आपण साधारणपणे धरू 10 ते 12 तास लागतात. तर रात्रीच्या पहिल्या प्रहरी निघालेले श्री शिवाजी महाराज अरण्यातल्या सर्व अडथळ्यांना पार करत वेढा पार करून पांढरेपणावर पोचले तेव्हा केवळ उजाडत होते. केवढी कमाल आहे याच्यामध्ये, केवढी गोपनीयता आहे की तो मार्ग आखणे, आपलं हेर खात्याने तो मार्ग ठरवणे, त्या मार्गाने जाणे. त्याच मार्गाने का जाणे? कारण विशाळगडाला जाण्याचा किंबहुना पन्हागडाच्या वेढ्यातून दूर होऊन या मसाईच्या अरण्यामध्ये, मसाईच्या पठारामध्ये मिसळून जाण्याचा आणि उत्तरेकडे विशाळगडाच्या रोखाने जाण्याचा हा सगळ्यात जवळचा मार्ग तो हा होता. आणि म्हणून हे युद्ध किती विश्वव्यापक होतं याचं एक ज्वलंत उदाहरण. बरोबर. आणि किती सूक्ष्मरीतीने राबवलं. सूक्ष्मरीतीने. आणि एक लक्षात घ्या की एवढ्या प्रचंड वेढ्यातून बाहेर पडल्यानंतर काही ते सही सलामत गेलेले नाही आहेत. पन्हाळ्याच्या पायथ्याशी थोडीफार झटापट झाली आहे. पावन परिसरात थोडीफार म्हणजे ती अलौकिक झटापट झालेली आहे. शिवाकाशीदांचा हा प्रसंग घडलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर विशाळगडाच्या पायथ्याशीसुद्धा शिवाजी महाराजांना युद्ध करून जसवंत आणि सूर्यवंश वेढा फोडून वर जावं लागलेलं आहे. हे इतकं दैदिप्यमान युद्ध आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या म्हणजे 12 जुलैच्या रात्रीपासून 13 जुलैच्या संध्याकाळपर्यंत घडलेलं आहे. आणि म्हणून हे अलौकिक युद्धगाथा आहे. गनिमिकाव्याच्या युद्धतंत्राचं हे अलौकिक उदाहरण आहे. किमान माणसांच्या निशी जास्तीत जास्त शत्रूवर तुटून पडणे, शत्रूच्या बेसावतपणाचा फायदा घेणे, शत्रूची मनोभूमिका खच्ची करणे आणि शत्रूच्या खच्चीकरण झालेल्या मनोभूमिकेमध्ये एक माणूस 10 माणसांच्या इतका
आत्मिक बळाने निर्माण करणे आणि शत्रूला परास्त करून आपलं ध्येय साध्य करणे हे या युद्धाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सर, आपण छत्रपती शिवरायांच्या विषयी इतकं मनमोकळेपणाने बोललो, आम्हाला थोडंसं बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी ऐकून घ्यायला आवडेल. हां, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मी आपल्याशी शिवा काशीदांविषयी बोललो. म्हणजे काय होतं की शिवा काशीदांच्या हौतात्म्यांनी हे युद्ध सुरू होतं हं, आणि बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि बांधालांच्या ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या इथे ते विसावा घेतं, थांबत अच्छा. नाही. हां, बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे आणखीन काही माणसं आहेत की जी इतिहासाला, रायाजी बांदल आहेत, हं. ते विठोजी काटे आहेत, शंभूसिंग जाधव आहेत. या सगळ्या माणसांना काय मिळणार होतं? हं, मिळालाच तर मृत्यू मिळणार होता. काही खूप मोठा लौकिक नंतरच्या कालखंडात त्यांना प्राप्त झाला. पण तुम्ही मला विचारलं बाजीप्रभू, फुलाजीप्रभू देशपांडे वगैरे या सगळ्या माणसांच्या पराक्रमाचा एक भाग जो मला दिसतोय तो असा आहे की स्वराज्यासाठी येणारं मरण हेच आपलं ध्येय आहे असं समजून, एक ध्येय काय होतं, हे युद्ध जिंकण्यासाठी नव्हतं. ज्याला आपण आज पावनखिंड संग्राम म्हणतो, हा खरं तर खूप मोठ्या भूभागावर घडलेला संग्राम आहे. आज ज्याला आपण ज्या ठिकाणी पावनखिंड म्हणतो ते पावनखिंड नाही, तो कासारी नदीचा उगम आहे. हं. तो युद्धक्षेत्रामधला एक भाग आहे. त्या ठिकाणी काही झटापटी झालेल्या असतील, काही जणांचं धारातीर्थी पतनही झालेलं असेल, परंतु हा सगळा पांढरे पाण्याच्या ओढ्यापासून ते विशाळगडाच्या पायथ्यापर्यंतचा सगळा जो भाग आहे हा डोंगरांनी वेढलेल्या अरण्याचा भाग आहे. या सगळ्याला आपण पावन परिसर म्हणू, पावनखिंड म्हणू, घोडखिंड म्हणू, गजापुराची खिंड म्हणू, जे काही असेल ते म्हणू. पण काय आहे की मला एक जाणवतं ते असं की मोजक्या 300 माणसांच्या शत्रूच्या 2,500 ते 3,000 मावळ्यांना, म्हणजे आपण त्यांना गनिम म्हणतो, हं, या शत्रू सैन्याला थोपवायचं आहे. हं. कमी मेले तरी चालतील, पण त्यांना थोपवायचं आहे. इंच आणि इंच भूमीसाठी लढायचं आहे. का की या युद्धामध्ये आपण मेलो तरी चालेल, आपण मरणारच आहोत. पण आपलं ध्येय काय आहे, जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचत नाहीत आणि ते सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत आपल्याला मरायचं नाही, हे ध्येय आहे. आणि इंच इंच भूमीसाठी लढत आहेत. म्हणजे कसं आहे की हे युद्ध कशाचं आहे, हे तीरकामठ्याचं युद्ध आहे, हे विट्याचं युद्ध आहे. विटा नावाचं एक शस्त्र असतं की जे पुन्हा भालासारखं टाकलं की येतं. हे युद्ध शत्रूला हूल दाखवण्यासाठीच आहे. याच्यामध्ये कदाचित गरनाळे काही म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेतल्या बंदुका वगैरे त्या गोष्टी वापरल्या गेल्या असतील, पण शत्रूला इंच इंच भूमीसाठी झगडायला लावायचं आहे. शत्रू गाफील असताना त्याच्यावर हल्ला करायचा आहे आणि शत्रू सावध व्हायच्या आत आपण आजूबाजूच्या अरण्यामध्ये कुठेतरी दडायचं आहे. पुन्हा शत्रू थोडासा बेसावध झाला की त्याच्यावर आघात करायचा आहे. असं सकाळी किंवा पहाटेपासून शिवाजी महाराज पांढऱ्यापणात पोचल्यानंतरच्या काही कालावधीनंतर जवळजवळ सूर्य बुडायच्या आधीपर्यंत म्हणजे कलत्या दुपारपर्यंत मोजके 300 मावळे हे युद्ध खेळत आहेत. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज विशाळगडावर केवळ 300 मावळ्यांच्या दिवशी जसवंतराव आणि सूर्यरावाचा वेढा फोडत आहेत. केवढी म्हणजे आजकाल आपण असं म्हणतो की सर्जिकल स्ट्राईक अमुक तमुक, पण सर्जिकल स्ट्राईकचं जगदवंदे याच्यापेक्षा वेगळं उदाहरण दुसरं कुठलं असू शकतं नाही. हे 300 मावळे या 2,000-2,500 लोकांना थोपवत आहेत आणि ते 300 मावळे विशाळगडाच्या पायथ्याशी असणारा जसवंतराव आणि सूर्यरावांचा वेढा फोडत आहेत. हे एकाच वेळेला चालते आणि याच्यामध्ये माणसं किती गेली हे मोजणं अवघड आहे. कारण जी माणसं 600 माणसं तिथून बाहेर पडली, त्यातल्या किती जणांनी पुन्हा आपल्या घराचा उंबरठा ओरंडला कोण असतो, त्यांच्या रुधिराची ही पावनभूमी आहे. म्हणून आम्ही त्याला सगळ्याला पावन परिसर असं म्हणतो. आणि म्हणून प्रत्येक वर्षी त्या रुधिराला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्या पराक्रमाला एक नमस्कार करण्यासाठी त्या मार्गाने आपण जात असतो. सर, आता किती टप्पे असतात, म्हणजे तुम्ही आता ही टप्पे कसे असतात? आम्ही पहिला टप्पा काय करतो, पन्हागडाच्या राजदिंडीपासून, हल्ली आम्ही राजदिंडीमधून जात नाही फुटक्यानंतर, कारण राजदिंडीचा भाग थोडासा ढासळला आहे, थोडासा राजदिंडीच्या पुढच्या बाजूने पुसाटीच्या बेचक्यातून पन्हागड ते मसाई पठार हा पहिला टप्पा. मसाई पठार ओलांडलं की रात्रीची चालू, रात्रीची चाल, कुंभारवाडी
ते मांडलाईवाडी हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा जो असतो तो मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, कळकेवाडी हा चौथा टप्पा. पुढे कळकेवाडीच्या नंतर लगेच माळवाडी, रिंगेवाडी आणि माळवाडी लागते. माळवाडीपासून पाटेवाडीमार्गे सुकामाचा धनगरवाडा हा टप्पा आणि अंतिम टप्पा जो असतो तो सुकामाच्यापासून मानचा धनगरवाडा आणि मानच्या धनगरवाड्यापासून पांढरे पाण्याचा ओढा हा टप्पा. आणि सगळ्यात अंतिम टप्पा जो असतो युद्धभूमीचा तो मानच्या धनगरवाड्यापासून वर पांढरे पाणीचा ओढा, पांढरे पाण्याचा ओढा ते मालईवाड्याची मागची बाजू ते आजचा कासारे जोगम हा एक टप्पा असतो. आणि सगळ्यात शेवटचा जो टप्पा असतो तो भाततळीपासून म्हणजे विशाळगडाच्या पायथ्यापर्यंतचा हा शेवटचा टप्पा असतो. आणि विशाळगडाच्या पाताळ दऱ्यामध्ये आम्ही वंदना करतो. व फक्त अखंडपणे चालत राहता की या प्रत्येक टप्प्यावरती जे आपले सवंगडे आहेत, आपले सहकारी आहेत, त्यांना तो इतिहास तुम्ही सगळं सांगत असता? कसं राहतं हे सगळं? आम्ही काय म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हे करतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही शायरी करतो. आम्ही काय करतो की येणाऱ्या प्रत्येकाला हा इतिहास केवळ कळलाच पाहिजे नाही, तो अनुभूत झाला पाहिजे, भिनला पाहिजे. म्हणून पन्हागडाच्या इथे या इतिहासाचं एक समर्पक किंवा प्रास्ताविकात्मक वर्णन करतो. आणि त्या टप्प्याला की इथूनच ते का गेले, अच्छा, मसाईचं पठार आपल्या डाव्या हातालाच का राहिलं पाहिजे, ती पश्चिमेची बाजू संरक्षक का झाली पाहिजे, उत्तरेची बाजू संरक्षक का झाली पाहिजे, या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने थांबत सांगत. त्यामुळे आम्हाला अनुभव असा येतो की येणाऱ्या माणसाला चालण्याचा कंटाळा किंवा चालण्याचा थकवा तर येतच नाही, पण त्या इतिहासामुळे त्यांच्या अंतःप्रेरणा जागृत होऊन ते नव्या जोमाने चालायला लागतात. पांढरेपणाच्या ओढ्यावर तिथल्या इतिहासाचं, तिथल्या भूगोलाचं कथन करतो. मसाई पठारावर आल्यानंतर व की कशा पद्धतीने ह्याच मार्गाने काय जायचं याचं कथन करतो. कासारे गुहापाशी आल्यानंतर म्हणतो व की इथेच युद्ध बहुतांश म्हणजे थांबलं पाहिजे का, तर पुढचा भूगोलाचा भाग कसा आहे, या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सांगत. त्यामुळे मगाशी सांगितल्यामुळे अनुभव असा येतो की मुलांच्यामध्ये, लोकांच्या, मुलं का म्हणतो मी, ही सगळी इतिहासाची मुलंच आहेत. मग कोणतंही वयाचं असतं तर तो इतिहासाचा मुलगाच आहे. साधारण किती वर्षापासून किती वर्षापर्यंतची तुम्ही बघितलीत या? सर मी तुम्हाला गंमत सांगू का की 10 वर्षाच्या मुलांनी सुद्धा आमच्याबरोबर केलेलं आहे. अरे वा. आणि 75 वर्षाच्या तरुण वृद्धांनी सुद्धा आमच्याबरोबर केलेलं आहे. फक्त हे कोल्हापूर परिसरातले आहेत की आजूबाजूचे किती जण सहभागी? कोल्हापूर परिसरात तर असतातच, पण तमाम महाराष्ट्रच नव्हे तर बृहन महाराष्ट्रातले सुद्धा माणसं असतात. अच्छा. अगदी इंदूरपासून ते बेंगलोरपर्यंत. अच्छा. आणि म्हणजे मध्यंतरी तर काही मंडळी अशी होती की जी आहेत मूळची मराठी माणसं, महाराष्ट्रातली माणसं, पण जी चीनच्या सीमेवर रक्षणार्थ आहेत, अशा प्रकारचे जे सैनिक आहेत असे लोकसुद्धा. म्हणजे केवळ कोल्हापूरच नाही, कोल्हापूर आम्हाला कोल्हापूरकरांना अभिमान आहे की ही पालखी आम्ही आमचे सगळे संघ मिळून आम्ही जपतो आहोत. आणि या केवळ आमच्याबरोबरच नव्हे तर इतर सर्व संघांच्यामध्ये सुद्धा बृहन महाराष्ट्रच काय की बृहन भारतामधली माणसं याच्यामध्ये समाविष्ट होतात. जास्तीत जास्त किती लोक तुमच्यापर्यंत आतापर्यंत घेऊन गेलात तुम्ही? मोजणं अवघड आहे. हजारो लोकांना या वाटतं. पण एका वेळेस मी काय करतो, 100 लोक. कारण काय होतं की काही जण एक नाही, चला येत आहेत ना लोक, घेऊया आपण, जाऊया, मग ते शेवटपर्यंत पोहोचत नाही. मी काय करतो की रात्रीची मोहीम असल्यामुळे, ही मोहीम इतिहासाच्या ध्यासाची असल्यामुळे, इतिहासाच्या प्रेरणांची असल्यामुळे आणि दीर्घचालीची असल्यामुळे त्या पद्धतीने त्यांची तयारी करून घेऊनच मी माझ्या संघामध्ये त्यांना घेत असतो. मग ही तयारी कधीपासून होते? आम्ही तयारी साधारणपणे 4-1 महिने आधी करतो. अच्छा. मग त्याच्यासाठी प्री रजिस्ट्रेशन वगैरे? हो. आम्ही काय करतो की त्याच्यासाठी आम्ही आमच्या ज्या मोहिमा असतात, जो इच्छुक आहे त्यांना आमच्या मोहिमामध्ये समाविष्ट करून घेतो. स्थानिक माणसांना आम्ही ज्योतिबावर घेऊन जाऊन त्याच्या क्षमतेचा अंदाज घेणे, आमची जी पूर्वरेखांकनाची जी मोहीम असते त्या मोहिमेमध्ये त्यांना घेऊन जाऊन त्याचा अंदाज घेणे, अशा सर्व गोष्टी एकत्रित करून ज्यांची क्षमता आहे त्या क्षमता असणाऱ्या लोकांना घेतो. तरीसुद्धा कसं असतं की ज्याची क्षमता नाही त्याने काही गुन्हा केलेला आहे का? बरोबर. मग त्यांना आम्ही काय करतो की त्यांना थोडंसं काय करतो की तुम्हाला जेवढा टप्पा शक्य आहे तेवढं तुम्ही येऊन त्याची अनुभूती घ्या, अशा पद्धतीने घेऊन जातो. पण आमची भूमिका अशी असते की ज्या माणसांना असं म्हणतो की क्षमता जेवढे तेवढे करा, तो पूर्ण करतो, असं या अनुभव आहे, कारण त्या प्रेरणा असतात. त्यामुळे मी काय करतो की पन्हागड ते पावनखिंड मोहीम ही सहजपणे करता येण्याजोगी मोहीम नसून त्याची चांगली पूर्वतयारी करून रात्र मोहीम या सदरामध्ये आपण जर ती केली तर ती इतिहासाची अनुभूती ही अधिक विश्वव्यापक बनते, असं माझा अनुभव आहे. सर, आपण 43 वर्ष या वाटेवरून जातात, काही असा अनुभव आहे की जो कायम
मनामध्ये हृदयामध्ये कोरला गेलेला आहे. खरं सांगू, या वाटेवरची जी वाड्यावस्त्यांच्यामधली जी मुलं आहेत, त्या मुलांनी जीवनाचे अत्यंत मार्गदर्शक अनुभव दिले. अच्छा. की जेव्हा पूर्वी मी वाड्यावस्त्यांच्यावर जायचो तेव्हा कुठे ना डांबरी रस्ता होता, कुठे ना दिवे होते, कुठे ना कसल्या सुविधा होत्या. अशा वेळी ती मुलं हात पसरून गोळ्या मागायची. कारण एखादं चॉकलेट म्हणजे त्यांच्या लेखी खूप काहीतरी जीवनामधली मोठी भेट असायची. ती चॉकलेट जेव्हा आम्ही द्यायचो त्यावेळेला त्या चॉकलेटकडे बघून ती जेव्हा मूठ मिटायचे त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला पाहावायचा नाही. आणि ती चॉकलेट तशीच ती खिडकीमध्ये ठेवायची आणि त्या मुंग्या खाऊन टाकायच्या. ते चॉकलेटचा रॅपर तसाच असायचा. ते काही त्यांच्या पोटात कधी पडायचं ही जुनी गोष्ट. आता तो प्रकार राहिला नाही आहे. जर एखाद्याला चॉकलेट दिलं नाही तर तो शेजारच्या मुलाकडे ज्या नजरेने पाहायचा नजर आम्हाला कधी पाहावायची नाही. आज त्यातलीच मुलं खूप मोठी झालेली आहेत. इथे एक म्हातारी होती. त्या म्हातारीचं नाव म्हणजे खरं तर मी शेवटपर्यंत ना तिनं माझं नाव मला विचारलं ना मी तिला नाव विचारलं, पण केवळ मी आलो आहे हे ऐकून ती खूप आरडाओरडा करायची. अरे तू येतोस. 4 माणसं त्या भातखाचरामध्ये जातात. ती भातखाचरं जर खाली गेली तर एका मुलाचं भात वर्षभराचं पायाखाली तुरवलं जातं. त्या म्हातारीचे काही शब्दाखातर गेल्या 43 वर्षांच्या मध्ये भाताचं एक रोपही आम्ही कोणाला तुडवू देत नाही. हे असे सुंदर जीवनाचे अनुभव या वाटेवर येतात. किंवा एका मुलाच्या बोटावर नांगर पडला आणि त्या मुलाच्या बापांनी त्याला एक चिंधी बांधली आणि टिक्क्याचा पाला, दगडाचा पाला अशा पद्धतीची वनस्पती बांधली. आणि दुसऱ्या मोहिमेच्या वेळी मी जेव्हा गेलो तेव्हा बघितलं त्याचं बोट खणखणीत बरं झालं होतं. मी तिला विचारलं बोट कसं बरं झालं रे? तर मला उत्तर दिलं की साहेब हा सर्कशीतला वाघ नाही आहे, हा जंगलचा वारा पिलेला जंगलाच्या मातीत वाढलेलं माझं पोरगा आहे, हा खरा वाघ आहे. काय होते त्याला? असे सुंदर अनुभव आले. मग अशी आपली मुलं आणि हे जीवनाचे वेगळे अनुभव शिवाजी महाराजांच्या पावलांचा मागोवा घेताना मिळाल्यामुळे आमचंही जीवन त्यानिमित्ताने समृद्ध झालं. अजून किती वर्ष म्हणजे हा प्रश्न मी विचारणं चुकीचं आहे, पण अजून किती वर्ष अमर अडकेंना ही मोहीम पुढे घेऊन जायची? खरं सांगू, जोपर्यंत श्वास आहे, जोपर्यंत पायात बळ आहे, तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या कृपेनं ही मोहीम मी करत राहणार. आणि महाराजांची कृपा आहे की आयुष्याच्या अंतापर्यंत ते मला अशा वाटांवर फिरवणार. या मोहिमेनं अमर अडकेंना काय दिलं? या मोहिमेनं अमर अडकेंना एकच दिलं, म्हणजे थोडा भावनिक भाग आहे हा, की माझं जीवन शिवाजी महाराजांच्या प्रेरणांपासून सुरू होतं आणि प्रेरणांपाशी थांबतं. हे एवढंच मी सांगू शकतो. तर खरं म्हणजे अमरजी म्हणतात की माझ्या जीवनाचा प्रवास छत्रपती शिवरायांपासून चालू होतो आणि तिथंच येऊन थांबतो. माझा ध्यास आणि माझा श्वास हा छत्रपती शिवराय यांच्यापर्यंतच मर्यादित आहे. आणि जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे, तोपर्यंत मी चालत राहणार. आणि त्याच्या भावना माझी एकच आहे की महाराज ज्या वाटेनं गेलेत त्या वाटेची धूळ किमान या नव्या पिढीच्या माथी लागावी, तो अनुभव या नव्या पिढीनं घ्यावा. त्या कठीण प्रसंगामध्ये महाराज ज्या पद्धतीनं उभा राहिलेत, आयुष्यामध्ये कधीतरी असे प्रसंग येतील की तिथं वाटेल की सगळं हरले, त्यावेळेस ही कदाचित मोहीम या नव्या पिढीला नवीन प्रेरणा देईल आणि परिस्थितीचा वेढा तोडून आपल्या शेवटाच्या ध्येयापर्यंत त्यांना पोहोचता येईल. एवढंच फक्त आयुष्यामध्ये मिळवायचं आहे. आणि या मोहिमेमध्ये गेली 43 वर्ष सातत्यानं ते चालत आहेत. पुन्हा एकदा अमर सर, तुमच्या या प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आज तुम्ही निघत आहात, तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि जरूर तुमच्याकडून छत्रपती शिवराय आई जगदंबा ही अशीच सेवा करून घेऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि TV नेक्स्ट मराठीमध्ये आपण खूप मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.